राम राम पप्पा. अरे एकटा बसला म्हणजे काहीतरी विचार चालू आहे म्हणायचं. अरे मित्र, आता तुला काय सांगू, सांगून उपयोगच नाही बघ. अरे पण काय चाललंय ते तर कळू दे. सांगितलं ना, सांगून काहीच उपयोग नाही. मित्रा बी म्हणतो आणि काही सांगत पण नाही. बरं पप्पा, तू इकडून कुठून आलास? ती नाही का किसनराव, त्याच्याकडून आलो. किसनराव कोणता? ती यंकाचा, ती नाही का, ती वडाजवळ घर आहे. हा हा हा, ती वय. हा. बर बर, मग काय झालं त्याचं? काय होणार, त्यानं नेलं मला घरी बोलवून. आणि म्हणतंय कसं, बाप्पा तू जरा बोल का माणूस आहेस, हिंडता फिरता आहेस, जरा तुझ्या जास्त ओळखी आहेत बघ की आपल्या पोराला. पोरगी वय. हा. बर, मग बघायची की एखादी पोरगी? आता कशी बघायची, पोरगी आहे म्हणून समजलं की त्या ठिकाणी 17 जणांच्या उड्या. आधी पोरीचा बाप तर त्या पुन्हा हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसतो. खरंच लईच अवघड झाले रे पोरायचं. अरे नुसतं अवघड नाही, लई अवघड झाले. काही काचे तर लग्न होते का नाही हीच भीती आहे. बर, एखाद्या पोरग जर काय करतंय म्हणून सांगता आलं तर त्याचं कसं तरी लग्न जमलं, पण बाकीच्याच तर अरे पप्पा, मग लग्न नाही झालेल्या पोरांनी मठावर जाऊन फक्त हलवत बसायचं काय? ती काय मला माहित नाही बघ. पण काय म्हणला आता? अरे ते असतं ना असं. अरे मग चिलीम म्हण की. हा, चिलीम. अरे मला नाव लक्षात येत नव्हतं म्हणून तसं म्हणलं. नवरी घ्या, नवरी. ए अरे असं भाजीपाला इकल्यासारखं अर्धा काय झालं? अहो मी भाजीपाला नाही विकीत. अरे तू भाजीपाला ऐकत नाहीस, मग काय ऐकतोस? अहो नाही हो, मी भाजीपाला नाही विकीत. अरे तू भाजीपाला विकत नाही, तुझ्याकडे काही बी दिसणार, तू नेमकं तू करतोस काय? अहो मी लग्न जमवतोय, लग्न. म्हणजे तू दलाल आहेस वय? अहो मी दलाल नाही हो. दलाल बी नाही म्हणजे तू बुवा आहेस वय? अहो तुम्हाला मी मोकळं आणि खुलं सांगू का? बर बर, सांग. वाटीत पाणी आणि सदा आमदानी. म्हणजे तू वारीक आहेस वय? अहो मी वारीक बी नाही. अहो वारीक म्हणलं की 1 रुपयाची पत्ती आणली आणि वाटीत पाणी घेतलं, एक दाढी केली की 50 रुपये घट. म्हणूनच आपण बी तसाच धंदा निवडलाय, पैसे कमवायचा. आपण म्हणजे काय, आम्हाला बी घेतोस का काय मधी? ए बापरो, अरे मग बरं झालं की मी लावतो पाणी, तू लाव फेस आणि ही गोवा घेतोय हातात. आपल्याला तसलं काय जमायचं नाही. हा हा. ए बुवा, अरे तुला छेची कराय काय झालं? ती वारीक रोज एकाच्या दाढीला पाणी लावतोय, फेस लावतोय आणि ती वाढलेली दाढी हातानं काढतय, तेव्हा 50 रुपये घेतय. आणि तू इकडून 5,000 तिकडून 5,000 फुकटचे कमवायचे स्वप्न बघतोस. अहो शेपटाची दलाली करणारे 5-5 हजार रुपये कमवायलेत आणि मी तर लग्न जमवतोय. म्हणजे तुझा रेट जास्त आहे म्हण की. अहो लग्न जमवणं म्हणजे काही इतकं सोपं काम नाही. ए बुवा, अरे तू लग्न जमवणारा माणूस, मग नवरी घ्या नवरी असं का आरडत होतस? ती तर माझा धंदा आहे, लोकांना कळावं म्हणून असं आरडावं लागतंय. ए बुवा, माझं लगीन डिंगचंग येड्या सरक. डिंगचंग माझं लगीन. हे बुवा, ए बुवा, डिंगचंग डिंगचंग माझं लगीन. ए येड्या सरक. तुझं लग्न जमवायला मी काय मोकळा नाही. हे बुवा माझं लगीन. हे बुवा, हे येड्या, अरे तुझं लगीन जमवितो पण फुकट नाही. अरे मग पैसे घेऊन जमू तू. मग द्या ना पैसे. असा किती द्यायचे पैसे? 20,000 रुपये द्या. 20,000. ए बुवा, तुला पैसे भेटले की बस, कुणाचं चांगलं हो नाही तर कुणाचं वाटुळ हो. ए पप्पा, अरे म्हणजे यानं एकच ठरवलंय बघ, आपलं शिजलं की बस, मग कुणाचं वाटलं हो नाही तर कुणाचं करपून धुरळा हो. ए बापराव, ह्या अशा विचारामुळे सध्याच्या काळात लग्न या परंपरेला धक्का बसत चाललाय. लग्न म्हणजे प्रत्येक समाजाची रूढी आणि परंपरा मानली जाते, पण असे विचार जर राहिले तर या लग्न शब्दातला गोडवाच निघून जाईल. म्हणून म्हणतो ही परंपरा जपणं प्रत्येकाच्या हातात आहे. आम्ही जपता, तुम्ही जपा. ए बुवा, ए बुवा, ए बुवा, ए बुवा. काय बाबा?